गुरुवार दिनांक 23/2/2017 रोजी समाजवादी पार्टीतर्फे शहरातील घरेलू कामगार महिलांचा समस्यांवर मार्ग काढावा यासाठी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन। शहरातील गरीब मजूर धुनीभांडी करणारी महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत काम देण्यात येते। या योजनेची अंमलबजावणी आपल्या कार्यालयामार्फत होती, परंतु गेल्या अनेक महिन्यापासून ज्या महिलांनी आपल्या कार्यालयात अर्ज करून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मागणी केली त्यांना आपल्या कार्यालयातून कुठल्याही प्रकारे सहकार्य केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे। तरी सदरील प्रकाशाबाबत आपल्या स्तरावरून त्वरित चौकशी होऊन कारवाई व्हावी, अन्यथा आपल्या कार्यालयाच्या निष्काळजी धोरणाविरुद्ध समाजवादी पार्टीतर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। आज आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, कारण खूप वर्ष झाली आम्ही कामगार महिलांसाठी लढताय, जे धुनी भांडी करतायत घरात त्यांच्यासाठी खूप वर्ष झाली आम्ही लढत आहेत आणि त्यांना एवढं मूर्ख बनवलं जात आहे। दरवर्षी त्यांच्याकडून रिन्यू करून घेत आहेत, त्यांचे हजारो रुपये खर्च झाले आतापर्यंत रिन्यू करत आणि ते लोक कधी सांगता की ज्येष्ठ महिलांना भेटतील, कधी सांगता की म्हणजे कमी वयाच्या महिलांना भेटतील आणि अशी अनेक कारणं सांगता आणि त्यांना ते त्यांचे जे फायदा आहे ते देत नाहीत। केंद्र सरकारकडून व राज्य सरकारकडून अनेक योजना येत राहतात, त्यांच्यासाठी अनेक निधी येत राहतात, त्यांचा हे स्वतःच फायदा करत राहतात, स्वतःचेच घर भरत राहतात आणि अशा महिलांना रोज राबावं लागतं आणि त्यांना कामं करावे लागतात। जर त्यांच्या वृद्धापनासाठी त्यांना काही निधी आहे आणि त्याच्यासाठी 10,000 रुपये सुद्धा महिलांना मागे मंजूर झाले, म्हणजे देण्यात आले होते, अशी घोषणा करण्यात आली होती सरकारकडून। आता ते घोषणासाठी त्यांनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत, पण अजून केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने त्याच्यावर काहीच दखल घेतलेली नाही। माझं म्हणणं असं आहे की असं जर सरकारला हे होत नसेल तर अशा घोषणा करू नये आणि कुणाला आश्वासनही देऊ नये आणि जर हे असं खोटं जर बोलायचं असेल, असं जनतेची जर फसवणूक करायची असेल तर शासनाने राजीनामा देऊन घरी बसावे अशी सरकारला माझं हे निवेदन आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री येथे महिला शक्ती ग्रुप तर्फे संत गाडगे बाबांची जयंती साजरी। धुळे मनपा स्थायी समिती साप्ताहिक सभा संपन्न। आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, माजी सैनिकांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी। आणि समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।